पुणे जिल्ह्यातल्या चाकणमधील महिंद्रा कंपनीत काम करणारे हे कर्मचारी ITIची तांत्रिक पदवी घेऊन पुण्यात स्थिरावलेत। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवणाऱ्या नितीन आहेरच्या संघर्षाची कहाणी झी 24 तासवर बघितल्यावर या सर्वांच्या मनाला पाझर फुटला। केवळ पैसे देऊन मदत न करता त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला। आम्ही झी 24 तासची ही बातमी पाहिली की आपला एक नितीन सहकारी एक चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला आहे। मग त्याचा आढावा घेत आमच्या अध्यक्षांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचा जो पुढील शैक्षणिक जो खर्च असेल ते आमच्या युनियनतर्फे आम्ही करू। आमच्या महिंद्रा संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यातर्फे आम्ही हा पूर्ण खर्च करणार आहोत। झी 24 तासच्या बातमीनुसार आम्ही नितीन आहेरच्या घरी आलो, त्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला। त्या आढाव्यानुसार काळजाला भेटणारी अशी त्याची परिस्थिती होती। त्या परिस्थितीमुळे आम्ही निर्णय घेतला की त्याला शालेय शिक्षणाचा जो खर्च आहे तो टप्प्याटप्प्याने आम्ही त्याला देत जाऊ। आपल्या तोकड्या पगारातून मदत करण्याची या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तयारी निश्चितच कौतुकास्पद आहे। नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या परिसरात राहणाऱ्या आहेर कुटुंबाला या आर्थिक मदतीमुळे उभारी मिळाली आहे। हे महिंद्राचे कामगार मित्रमंडळी सगळे यांनी आमची परिस्थिती पाहिली। परिस्थिती पाहून त्यांनी बराच आढावा दिला का आम्ही त्यांना शिक्षणाला पैसे पुरवू, सगळा आधार देऊ। महिंद्रा कंपनीने मला शिक्षणाचा खर्च पुरवल्यामुळे आता मला पुढील शिक्षण घेता येऊ शकतं। त्या महिंद्रा कंपनीचे मी आभारी आहे आणि यांनी मला हा पाठिंबा दिल्याबद्दल मी डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न साकार करू शकतो। झी मीडिया आणि महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केली आहे। आता या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची वेळ आपली आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।